नमस्कार मित्रांनो, आपण परत भेटतो आहे. जो आपला उपजित लेखनातील जो पाचवा टप्पा आहे. आता पाचवा टप्पा म्हणजे काय की प्रश्न पाचवा ज्याला आपण म्हटलं त्यामध्ये आपण पहिल्यांदा शिकलो ते म्हणजे पत्रलेखन, त्यानंतर सारांश लेखन. हे दोन भाग आपण प्रश्न पाचवा मध्ये शिकलो. आणि त्यातलाच पाचवा जो प्रश्न आहे इयत्ता 10वीतील पेपरमधला, त्यातलाच तिसरा भाग आपण आज शिकणार आहोत. याआधी आपण दोन भाग शिकलेलो आहोत. एक म्हणजे जाहिरात लेखन, दुसरं बातमी लेखन. आणि यातला शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे कथा लेखनाचा. हा कथा लेखनाचा भाग आपण इथे शिकणार आहोत. मी याच्याही आधीच्या तासिकेमध्ये सांगितले तुम्हाला की प्रश्न पाचवा जो आहे उपजित लेखनातला, त्यामध्ये एकूण 3 उपप्रश्न दिलेले असतात आणि या 3 उपप्रश्नापैकी आपल्याला कुठलेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्याला प्रत्येकी 5 गुण आहेत. याच्या आधी आपण जाहिरात लेखन आणि बातमी लेखन शिकलो आणि आता आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे कथा लेखन. विद्यार्थी मित्रांनो, आपण या जी तासिका आहे या तासिकेला कथालेखन शिकणार आहोत. उपजित लेखनातला तो भाग 5 मार्काचा असलेला आपल्याला दिसतो. हे परीक्षेत त्याला 5 मार्काचं गुणदान केलेलं आपल्याला दिसते. आता कथालेखन म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊ. मनुष्य हा समाशील प्राणी आहे याची कल्पना तुम्हालाही आहे. मनुष्य हा समाशील प्राणी असल्यामुळे माणसाला आपल्या भावना, आपले विचार, आपल्या कल्पना, अनुभव हे इतरांना सांगावेसे आणि इतरांचे ऐकावेसे वाटते. कारण सांगितल्याप्रमाणे मनुष्य समाशील प्राणी आहे. समाशील प्राणी असल्यामुळे त्याला आपल्या भावना, आपले विचार, आपल्या कल्पना, आपले अनुभव इतरांना सांगावेसे वाटतात. इतरांच्या भावना असतील, विचार असतील, कल्पना असतील, अनुभव असतील, ते ऐकावेसे वाटते. आणि यातूनच या कथा लेखना प्रकाराचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. कथा म्हणजे नेमकं काय? कथा म्हणजे ज्याला आपण गोष्ट म्हणतो. गोष्ट सांगण्याची आणि ऐकण्याची माणसाला पूर्वीपासूनच आवड आहे. आणि या कथा लेखनाचा परिचय व्हावा, नव्या कल्पना असतील, नवनिर्मिती असेल, स्वभाषेत प्रकटीकरण असेल, ही कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आतापासून विकसित व्हावी, याच उद्देशाने कथालेखन प्रकाराचा समावेश इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच लेखन कौशल्य विकसित व्हावं, नवनवीन कल्पना त्यांना सुचाव्या, नवनिर्मिती त्यांनी करावी, स्वभाषेत त्याचं प्रकटीकरण करता यावं, याच उद्देशानं इयत्ता 10वीतच विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की या गोष्टींना आतापासूनच वाव दिला जावा. याचसाठी कथालेखन प्रकार इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात असलेला आपल्याला दिसतो. कथालेखनाची कोणत्या प्रकारची कृती परीक्षेत पेपरमध्ये आपल्याला सोडवण्यास सांगितली जाऊ शकते ते आधी थोडं इथं समजून घेऊ. पहा, पहिली जी आहे त्यामध्ये आपल्याला दिसते की कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायला सांगितला जाऊ शकतो. म्हणजे पूर्वार्ध दिलेला असेल, सुरुवात दिलेली असेल, कथेची सुरुवात दिलेली आहे आणि त्याचा शेवट आपल्याला करायचा आहे. अशाही प्रकारचं प्रश्नाचं स्वरूप परीक्षेत असू शकते. दुसरं, कथेचा उत्तरार्ध दिला असेल, ज्याला आपण शेवट म्हणतो, कथेचा शेवट दिला असेल आणि आपल्याला पूर्वार्ध लिहायला सांगितलं असेल, हे दुसरं होऊ शकते. म्हणजे एकतर जसं आपण पहिल्या याच्यात पाहिलं की कथेचा पूर्वार्ध दिला असेल तर उत्तरार्ध म्हणजे कथेची सुरुवात दिली असेल तर आपल्याला शेवट करावा लागेल. दुसऱ्या याच्यात दुसरा प्रश्न असाही असू शकतो की शेवट दिलेला असेल
तर सुरुवात आपल्याला करायची असेल, म्हणजे या दोन्ही पद्धतीनं आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा तिसरा प्रकार आहे की महत्वाचे काही शब्द दिले जातील, महत्वाचे शब्द दिले जातील आणि या महत्वाच्या शब्दावरून सुद्धा तुम्हाला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. म्हणजे एक तो पूर्वार्ध दिला असेल, उत्तरार्ध आपल्याला लिहावं लागेल, उत्तरार्ध दिला असेल तर पूर्वार्ध आपल्याला लिहावं लागेल, किंवा शब्द दिले असतील तर त्या शब्दांवरून सुद्धा आपल्याला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. सोबतच कथा बीजावरून सुद्धा कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. आता कथा बीज म्हणजे काय हे आपण पुढे समजून घेऊ, सविस्तर समजून घेऊ. नेमकी कथा बीज कशाला म्हणतात. म्हणजे कथा बीजावरून सुद्धा तुम्हाला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. त्यानंतर शीर्षकावरून सुद्धा एखादं शीर्षक दिलं असेल आणि त्या शीर्षकावरून सुद्धा तुम्हाला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. त्यानंतर काही मुद्दे दिले असतील, 1 2 3 4 5 असे मुद्दे दिले असतील आणि या मुद्द्यांवरून सुद्धा तुम्हाला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. म्हणजे विद्यार्थ्यांनो पहा, कथा लिहिण्यासाठी आपल्याला किती प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक पहिलं आपण पाहिलं की पूर्वार्ध दिला असेल तर उत्तरार्ध म्हणजे सुरुवात दिली असेल तर शेवट करायचा असेल, दुसरा प्रकार आपल्याला शेवट दिलं असेल तर पूर्वार्ध आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर काही शब्द दिले असतील त्या शब्दांवर आपल्याला कथा लिहावी लागेल, किंवा कथा बीज दिलं असेल त्यावरून आपल्याला कथा लिहावी लागेल, किंवा शीर्षक असेल त्या शीर्षकावरून आपल्याला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते, किंवा काही मुद्दे दिले असतील त्यावरून सुद्धा आपल्याला कथा लिहायला सांगितली जाऊ शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की कथा लिहित असताना कथेची शब्द मर्यादा फक्त 60 ते 90 शब्द आहे. 60 ते 90 शब्दात कथा आपल्याला लिहायला सांगितली जाऊ शकते. मग आता कथा लिहित असताना कोणत्या गोष्टीची दक्षता आपण बाळगली पाहिजे हे आधी समजून घेऊ. कथा लेखन करताना कोणत्या गोष्टीची आपण दक्षता बाळगली पाहिजे हे सर्वात आधी आपण समजून घेऊ. पहा, लक्षात घ्या, पहिली दक्षता कोणती आहे? कथाबीज आणि कथेचे शीर्षक निश्चित करावे. पहा, कथाबीज, आता कथाबीज म्हणजे काय मी तुम्हाला पुढे सांगतो कथाबीज म्हणजे काय. पण कथाबीज आणि कथेचं शीर्षक, ज्याला टायटल म्हणतो आपण, ते निश्चित करावं लागेल सर्वात आधी. दुसरं आपल्याला सांगितलं आहे ते म्हणजे निवडलेल्या कथाबीजावरून कथेची सुरुवात आकर्षक करावी. जे कुठलं कथाबीज तुम्ही निवडलं असेल, त्या कथाबीजावरून कथेची सुरुवात आकर्षक असावी, सुंदर असावी, चांगली असावी, त्याला आकर्षक म्हणतो आपण, ती असावी. त्यानंतर कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असावा. कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असावा, म्हणजे 3 गोष्टी कथेत असल्याच पाहिजे. त्यानंतर सगळ्यात खाली शेवटचं तुम्हाला दिसते की कथेच्या आशयानुसार कथेची घटना व स्थळांचा उल्लेख करावा. कथेच्या आशयानुसार कथेच्या घटनेचा म्हणजे ती घटना, त्यानंतर स्थळांचा सुद्धा उल्लेख कथेत यायला पाहिजे. अशा प्रकारची काही दक्षता आहे. त्यानंतर पुढेही आपल्याला दिसते दक्षता म्हणजे कोणती, तर कथेसाठी सुयोग्य पात्राची निवड करावी. कथेसाठी पात्र, कारण कथा सांगायची त्यात पात्र असतील, विनापात्राची कथा असूच शकत नाही. म्हणून कथेचे जे पात्र आहे त्याची निवड करावी. त्याच्यानंतर आपल्याला 6वं दिसतंय, कथेतील पात्रांचा संवाद आशयाला अनुसरून असावा. कथेतील जे पात्र आहे त्या पात्रांचा जो आशय आहे म्हणजे संवाद आहे, तो संवाद कथेचा जो आशय आहे, जे कथाबीज आहे, त्याला अनुसरून त्यांचा संवाद असलाच पाहिजे. त्यानंतर 7वं आपल्याला दिसते की कथेच्या आशयाला अनुसरून भाषालेखन करावे. कथेच्या आशयाला अनुसरून भाषालेखन करावे. कथेच्या आशय, कथेचा जो आशय आहे त्याला अनुसरून भाषालेखन करावे. त्या कथेच्या आशयानुसार भाषेचं लेखन असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला दिसतो 8वा
कथालेखन भूतकाळात करावे. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कथा लिहित असताना कथा ही भूतकाळात घडून गेलेली असते, म्हणून त्यातले जे संवाद आहे हे भूतकाळातलेच असले पाहिजे. कथा वर्तमान काळ किंवा भविष्यातली सांगता येत नाही, म्हणून कथालेखन हे भूतकाळातच केलं गेलं पाहिजे. त्यानंतर कथेतील बोध किंवा जो संदेश असेल किंवा जे मूल्य असेल याच्या आधारावर, बोध असेल, संदेश असेल किंवा मूल्य असेल, याच्या आधारावर कथेचा शेवट असायला पाहिजे. जसं आपण पाहिलं की कथेची सुरुवात आकर्षक असली पाहिजे, तसेच शेवट सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कारण कथेतील शेवट हा बोध असेल, संदेश असेल किंवा मूल्य असेल, याच्याच आधारे किंवा यालाच अनुसरून त्या कथेचा शेवट असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मग असे मी तुम्हाला सांगितलं की कथा बीजावरून कथालेखन केलं जात असते. आता नेमकं कथाबीज म्हणजे काय? कारण कथाबीजावरूनच कथेचं लेखन होते. आता कथाबीज म्हणजे काय, तर तुमच्या असं लक्षात येईल, कथाबीज म्हणजे कथेचा आशय किंवा विषय गाभा. म्हणजे कथेचा आशय जो असेल, कथेचा जो विषय असेल, त्यालाच कथाबीज असं म्हटल्या जाते. काय म्हटलं मी? कथेचा आशय किंवा विषय गाभा जो असेल त्यालाच कथा बीज असं म्हटल्या जाते. मग आपल्या मनात कथाबीज तयार होत असते. कथाबीज आपल्या मनात तयार होते म्हणजे कथेचा आशय आपल्या मनात तयार होतो, विषय आपल्या मनात तयार होतो आणि त्या कथा बीजावरून आपल्याला शीर्षक निश्चित करता येते. पहिल्यांदा कथाबीज ज्याला आपण म्हणतो आशय म्हणा किंवा विषय गाभा म्हणा किंवा कथाबीज म्हणा, हे आपल्या मनात आधी तयार होते आणि ते तयार झाल्यावर मग काय निश्चित होते? शीर्षक निश्चित होते आणि त्यानुसार मग कथेचा प्रकार सुद्धा निश्चित होतो. लक्षात घ्या, कथेच्या आशयावरून, कथेच्या बीजावरून, कथाबीजावरून किंवा विषय गाभेवरून कथेचं शीर्षक जसं निश्चित होते, तसंच कथेचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा निश्चित होते. मग कथेचा प्रकार निश्चित झाल्यानंतर मग कथाबीजानुसार तुमची कथा सहज फुलते, सहज तुम्हाला लिहिता येईल. काय सांगितलं लक्षात घ्या की आधी आशय, ज्याला कथाबीज म्हणतो. कथाबीज म्हणजे काय? कथेचा आशय. कथेचा आशय ज्याला विषय म्हणतो कथेचा, तो तुमच्या मनात तयार होतो, ज्याला कथाबीज आपण म्हणतो. कथाबीज तयार झाल्यानंतर कथेविषयी जी कल्पना असेल ते तुमच्या मनात तयार झाल्यानंतर मग त्याचं शीर्षक निश्चित होते आणि शीर्षक निश्चित झाल्यानंतर त्या कथेचा प्रकार निश्चित होतो आणि नंतर मात्र त्या कथा ती फुलते. फुलते म्हणजे काय? ती आपल्याला लिहिता येते किंवा लिहिणं सहज शक्य होते. आणि हे कशावरून होते? कथाबीजावरून आणि कथेच्या शीर्षकावरून. मग कथेचे प्रकार कसे असतात? कथेचे प्रकार कोणते? बरोबर ना? कथा जी आहे त्या कथेचे कोणकोणते प्रकार असतात? विविध प्रकार त्याचे आहेत. कोणकोणते आहे हे थोडक्यात समजून घेऊ. शौर्य कथा, ज्यातून धाडस दाखवले जाते, शूरवीरता दाखवली जाते, त्याला आपण शौर्य कथा म्हणतो. दुसरा आहे ऐतिहासिक कथा. ऐतिहासिक कथा म्हणजे काय? ज्या कथा इतिहासावर आधारित आहे त्या कथांना ऐतिहासिक कथा म्हणतो. त्यानंतर दिसते ती म्हणजे विज्ञान कथा. विज्ञान कथा म्हणजे काय? की विज्ञानावर आधारित असणारी कथा, जिला आपण विज्ञान कथा म्हणतो. त्यानंतर चौथा भाग दिसतो तो म्हणजे रूपक कथा. रूपक कथा, कोणाचं तरी पात्र आपल्यासमोर रंगवल्या जाते आणि पात्र रंगवल्या जाऊन ती कथा तयार केली जाते. त्यानंतर बोधकथा, म्हणजे ज्यातून आपल्याला बोध देता येईल अशाही काही कथा असतात.
त्यानंतर विनोदी कथा, ज्याला हास्यकथा म्हणतो, हे सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. त्यानंतर सामाजिक कथा किंवा पौराणिक कथा, हे सुद्धा कथेचे प्रकार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं शौर्य कथा असेल, ऐतिहासिक कथा असेल, विज्ञान कथा असेल, रूपक कथा असेल, बौद्ध कथा असेल, विनोदी कथा असेल, सामाजिक कथा असेल, पौराणिक कथा असेल, या कथेच्या प्रकारावरून आपल्याला कथा लिहिता येते की कथेचे प्रश्न कशा स्वरूपाचे प्रश्नपत्रिकेत विचारले जाऊ शकते हे आधी आपण पाहिलं. त्यानंतर दक्षता कोणती घ्यायची कथा लिहिताना तेही आपण पाहिलं. त्यानंतर आणखी महत्वाचं होतं ते म्हणजे कथाबीज. त्याचा उल्लेख परत परत भरपूरदा आला. कथाबीज म्हणजे कथेचा आशय, विषय गाभा ज्याला म्हणतो आपण, ज्यावर ती कथा आधारलेली असते ते. त्यानंतर या कथाबीजावरूनच शीर्षक ठरते, त्या कथाबीजावरूनच कथेचे प्रकार ठरतात आणि मग मात्र कथा लिहायला सुरुवात आपण करतो. मग मी तुम्हाला सांगितलं की कथेची सुरुवात आकर्षक असलीच पाहिजे. मध्यात प्रकार एक आहे, म्हणजे शेवट, मध्य आणि सुरुवात, शेवट आणि मध्य. सुरुवात आकर्षक असली पाहिजे, नंतर मधात त्याचा संपूर्ण ज्या घटना आहेत त्या घटना आल्या पाहिजे, आणि शेवट हा जो बोध आहे या बोधाला धरून त्या कथेचा शेवट असला पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला कथा लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, कथा आपण खूप ऐकलेल्या असतात, त्यामुळे कथा लिहिणं कठीण जाईल असं नाही. फक्त आपल्या कल्पनाशक्तीला, आपल्या विचारांना तुम्ही वाव द्या. तुमच्या मनात येणारे विचार हे शब्दात उतरवा, त्याला शब्दबद्ध करा, जेणेकरून तुम्हाला कथा लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या, उपयोजित लेखन 24 मार्काचं आहे. 24 मार्क तुम्हाला परीक्षेत आहे आणि हे याचसाठी दिलेले आहे की विद्यार्थ्यांना प्रकट होता यावं, विद्यार्थ्यांना आपल्या भावना मांडता याव्या, आपले विचार मांडता यावे, त्यांच्यामध्ये लेखन कौशल्य विकसित करता यावं, याच उद्देशाने हा उपयोजित लेखनाचा भाग तुम्हाला अभ्यासाला टाकलेला आहे. त्यातलाच हा एक कथालेखनाचा भाग होता. तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाहून कथालेखन कसं होते आहे, कसं केलं पाहिजे हे समजून घ्या, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला उत्तम गुण मिळतील. म्हणजे आपला जो प्रश्न 5वा आहे त्यातले जे 3 उपप्रश्न आहे ते 3 उपप्रश्न इथं पूर्ण होतात. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि तिसरं कथालेखन, ज्याला आपल्याला परीक्षेत 10 मार्क आहे. 10 मार्काचा हा पोर्शन आपला या तासिकेने पूर्ण होतो आहे. परत पुढची तासिका घेऊन विद्यार्थी मित्रांनो आपण भेटू. ते म्हणजे शेवटचं लेखन कार्य, ज्यात वैचारिक असेल, सामाजिक असेल, जे काही लेखन असेल त्याचा सविस्तर अभ्यास आपण त्या ठिकाणी करू. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला ज्यामुळे आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळेल, एवढीच आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे मी आपली रजा घेतो. परत भेटू.